नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थव्यवस्था म्हणजे फक्त शेअर बाजारातील तेजी मंदी नाही. आपल्या घराचं बजेट, कर्जाचा ईएमआय, सोन्याचा दर, पेट्रोल डिझेलचा खर्च, गुंतवणुकीच्या संधी आणि जगभरातील घडामोडी या सगळ्यांचा आपल्या पैशाशी थेट संबंध आहे. आजच्या बुलेटिन मध्ये भारतीयांच्या वाढत्या कर्जाचा मोठा आकडा, सोन्यावरच्या कर्जातील जवळपास 6 पट वाढ, अमेरिका इराण तणावामुळे वाढलेला कच्च्या तेलाचा दर, 2 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचलेलं सोनं आणि चांदी, मिल्की मिस्टचा 1553 कोटींचा IPO आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दबावात सुरू झालेला भारतीय शेअर बाजार या सगळ्या महत्वाच्या घडामोडींवर नजर टाकणार आहोत. सुरुवात करूयात थेट तुमच्या आमच्या आर्थिक आयुष्याशी संबंधित बातमीपासून. भारतीयांचा कर्जाचा आकडा सातत्याने वाढतो आहे. मार्च 2026 मध्ये देशातील बँकांच्या वैयक्तिक कर्जाचा एकूण आकडा तब्बल 69,39,750 कोटी रुपये इतका पोहोचला होता. यामध्ये सर्वात मोठा वाटा होता तो गृहकर्जाचा. मार्च 2026 पर्यंत गृहकर्जाचा आकडा 33,55,963 कोटी इतका पोहोचला होता. मार्च 2022 मध्ये हा आकडा 17,38,473 कोटी इतका होता. म्हणजेच अवघ्या 4 वर्षात गृहकर्ज जवळपास दुप्पट झालं आहे. घरांच्या वाढत्या किमती, शहरीकरण, शहराकडे वाढणारं स्थलांतर आणि स्वतःचं घर घेण्याची वाढती इच्छा यामुळे गृहकर्जाची मागणी ही वाढताना दिसत आहे. गृहकर्जानंतर वैयक्तिक कर्जाचा देखील मोठा वाटा आहे. मार्च 2026 पर्यंत इतर वैयक्तिक कर्जाचा आकडा 17,31,838 कोटी इतका पोहोचला होता. वैद्यकीय खर्च, शिक्षण, लग्न, घरगुती गरजा आणि अचानक निर्माण झालेला खर्च अशा अनेक कारणांसाठी वैयक्तिक कर्ज घेतलं जातं. डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन कर्ज प्रक्रियेमुळे कर्ज घेणे पूर्वीपेक्षा सोपं झालं आहे. मात्र कर्ज मिळणं सोपं असलं तरी ते फेडणं ही तितकीच मोठी जबाबदारी आहे. कारण आज घेतलेला पैसा उद्या उत्पन्नातून EMIच्या माध्यमातून परत करायचा असतो. वाहन कर्जात देखील मोठी वाढ झाली आहे. मार्च 2022 मध्ये वाहन कर्ज सुमारे 4 लाख कोटी रुपये होतं. मार्च 2026 पर्यंत ते वाढून 7,38,668 कोटींवरती पोहोचलं आहे. शिक्षण कर्जात देखील मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. मार्च 2022 मध्ये सुमारे 83,000 कोटींचं शिक्षण कर्ज मार्च 2026 पर्यंत 1,56,000 कोटींपर्यंत पोहोचलं आहे. या संपूर्ण चित्रात सर्वात लक्ष वेधून घेणारी वाढ आहे सोन्यावरच्या कर्जाची. मार्च 2022 मध्ये सोन्यावरचं कर्ज 74,738 कोटी इतकं होतं. मार्च 2026 पर्यंत ते तब्बल 4,61,373 कोटी रुपये इतकं पोहोचलं आहे. म्हणजे 4 वर्षात जवळपास 6 पट वाढ. सोन्याच्या किमतीत झालेली मोठी वाढ हे यामागचं एक महत्वाचं कारण आहे. सोन्याची किंमत वाढल्यामुळे त्याच सोन्यावर अधिक कर्ज मिळू शकतं. त्यामुळे दागिने विकण्याऐवजी ते गहाण ठेवून तातडीची आर्थिक गरज भागवण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. भारतीय कुटुंबियांसाठी सोनं ही केवळ गुंतवणूक नाही, ते आर्थिक सुरक्षिततेचं साधन देखील आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात घरातील सोनं तातडीने पैसा उभा करण्याचा मार्ग बनतं. मात्र कर्जाची परतफेड वेळेवर न केल्यास गहाण ठेवलेलं सोनं गमावण्याचा धोका देखील तितकाच असतो. कर्जदारांची संख्या याच दिशेने वाढताना दिसत आहे. मार्च 2018 मध्ये देशात सुमारे 12.8 कोटी कर्जदार होते. 2025 पर्यंत ही संख्या 28.3 कोटींवर पोहोचली होती. म्हणजे 7 वर्षात कर्जदारांची संख्या ही दुपटीहून अधिक वाढली आहे. प्रत्येक कर्जदारावरील सरासरी थकीत कर्जाची रक्कम देखील 3,41,000 वरून 4,77,000 पर्यंत पोहोचली आहे. अर्थात वाढतं कर्ज हे पूर्ण नकारात्मक चित्र नाही. घर, वाहन, शिक्षण आणि ग्राहक खर्चासाठी कर्जाची वाढ ही आर्थिक क्रियाशीलतेचा संकेत असू शकतो. सरकारने जून 2026 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय स्थिरता अहवालाचा हवाला देत भारतीय कुटुंबांचं कर्जाचं प्रमाण अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत अजून देखील कमी असल्याचं सांगितलं आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, कर्जाचा वाढता आकडा हा केवळ अर्थव्यवस्थेचा आकडा नसून तो प्रत्येक कुटुंबांच्या मासिक बजेटशी देखील जोडलेला आहे. आता घरच्या बजेटपासून थेट जागतिक बाजाराकडे वळूया. कारण जगातील एक घडामोड भारताच्या महागाईपासून शेअर बाजारापर्यंत सगळ्याच गोष्टींवर परिणाम करत आहे. ही घडामोड आहे
कच्च्या तेलाची. अमेरिका आणि इराण यांच्या वाढत्या तणावामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. मंगळवारी ब्रेंट क्रूडचा भाव हा सुमारे $88 प्रति बॅरल पर्यंत पोहोचला. सलग दुसऱ्या दिवशी तेलाच्या किमती या वाढल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडे नव्याने नुकसान भरपाईची मागणी केल्यामुळे दोन्ही देशांमधील संभाव्य समझोता आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा थेट संबंध होर्मुझ समुद्रधुनीशी देखील आहे. जगातील समुद्रमार्गे होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी सुमारे 20% कच्चे तेल हे या मार्गातून वाहतूक केली जाते. त्यामुळे होर्मुझमधील कोणताही अडथळा हा जागतिक ऊर्जा बाजारासाठी मोठी चिंता ठरतो. सोमवारी तेलाच्या किमतीमध्ये 5%हून अधिकची वाढ झाली आणि मंगळवारी देखील तेजी पाहायला मिळाली. तेल महागलं की त्याचा परिणाम फक्त पेट्रोल डिझेल पुरता मर्यादित राहत नाही. वाहतूक खर्च वाढतो, उत्पादन खर्च वाढतो, कंपन्यांच्या नफ्यावर दबाव येतो आणि महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते. भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे जगातील पूर्ण बाजारात तेलाच्या दरातील प्रत्येक मोठी हालचाल ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरते. जर अमेरिका इराण यांची चर्चा पुढे सरकली आणि होर्मुझमधील तेल पुरवठा सुरळीत झाला तर दरांमध्ये काही प्रमाणात नरमाई येऊ शकते. मात्र तणाव कायम राहिला तर तेल आणखी महागण्याची शक्यता निर्माण होते आणि तेल महागण्याच्या काळात गुंतवणूकदारांचं लक्ष सहसा एका पारंपरिक सुरक्षित गुंतवणुकीकडे जातं, ते म्हणजे सोन्याकडे. मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सोन्याने 2 महिन्यांपासून अधिक काळातील उच्चांक हा गाठला आहे. MCX वर सोन्याचा वायदा भाव हा सुमारे 1.19% वाढून 1,54,924 प्रति 10 ग्राम इतका झाला आहे. चांदीचा वायदा दर हा 0.90% वाढून 2,38,999 प्रति किलोवर पोहोचला आहे. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव हा सुमारे 1,55,210 प्रति 10 ग्राम. 22 कॅरेट सोनं हे 1,42,276 रुपये प्रति 10 ग्राम. 18 कॅरेट सोन्याचा दर हा 1,16,408 प्रति 10 ग्राम इतकं नोंदवलं गेलं. चांदीचा दर हा 2,40,340 रुपये प्रति किलोवर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट भाव हा सुमारे $4,494 प्रति अंश तर चांदीचा भाव हा $66.50 प्रति अंश इतका आहे. सोन्याच्या तेजीमागे एकच कारण नाही. अमेरिकेतील व्याजदरांबाबतचे संकेत, महागाई, डॉलरची स्थिती, जागतिक अनिश्चितता, केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी आणि गोल्ड ETF मधील गुंतवणूक या सगळ्यांचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. फेडरल रिझर्व्ह कडून भविष्यात व्याजदर कपातीची शक्यता सोन्याला आधार देत आहे. मात्र महागाईचा दबाव आणि व्याजदर दीर्घकालीन उच्च राहण्याची शक्यता सोन्यासाठी जोखीम निर्माण करू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोनं आकर्षक असलं तरी ग्राहकांसाठी चित्र वेगळं आहे. 24 कॅरेट सोनं हे 1,55,000 रुपयांच्या पुढे गेलं आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या कुटुंबांच्या बजेटवर थेट परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे ज्या सोन्यावरच्या कर्जाची चर्चा आपण करत आहोत त्याच सोन्याचा वाढत्या किमतीमुळे गहाण ठेवलेल्या सोन्याचं मूल्य देखील वाढत आहे. म्हणजे एका बाजूला सोनं महागणं हे गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक ठरू शकतं तर दुसऱ्या बाजूला ग्राहकांसाठी खरेदी महाग होते. आता मौल्यवान धातूच्या बाजारातून वळूया प्राथमिक बाजाराकडे. कारण एका बाजूला शेअर बाजारात अस्थिरता आहे तर दुसऱ्या बाजूला कंपन्या नव्या गुंतवणुकीच्या संधी घेऊन बाजारात प्रवेश करत आहेत. भारताच्या आघाडीच्या व्हॅल्यू ॲडेड डेअरी उत्पादक मिल्की मिस्ट डेअरी फूड लिमिटेडचा 1,553 कोटी रुपयांचा IPO आजपासून खुला झाला आहे. कंपनीने प्रति शेअर 133 रुपये ते 140 रुपये असा प्राइस बँड निश्चित केला आहे. IPO 13 ऑगस्ट पर्यंत खुला राहणार असून संभाव्य लिस्टिंग 18 ऑगस्ट रोजी BSE आणि NSE वर होण्याची अपेक्षा आहे. एकूण इश्यू मध्ये 1,428 कोटींचा फ्रेश इश्यू असेल आणि 125 कोटीचा ऑफर फॉर सेल आहे. कंपनी या निधीचा वापर प्रामुख्याने कर्जफेडीसाठी करणार आहे. याचबरोबर उत्पादन क्षमता वाढवणे, तामिळनाडूमधील पेंदुराई उत्पादन केंद्राचं आधुनिकीकरण करणं आणि वितरण जाळं मजबूत करण्याची योजना कंपनीची आहे. पनीर, चीज, दही, लोणी, तूप, ग्रीक योगर्ट, आईस्क्रीम यासारख्या उत्पादनासाठी मिल्की मिस्टची ओळख आहे. विशेषतः पॅकेज पनीर आणि दक्षिण भारतातील चीज बाजारात कंपनीचं स्थान मजबूत असल्याचं सांगितलं जातं. FY26 मध्ये कंपनीचं एकूण उत्पन्न सुमारे 3,145 कोटी इतकं तर निव्वळ नफा हा 127 कोटी इतका होता. IPO च्या ग्रे मार्केटमध्ये सुमारे 20 ते
21 रुपयांची GMP असल्याचं उपलब्ध माहितीत दिसत आहे. त्यानुसार सुमारे 15% प्रीमियमवर लिस्टिंगची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र गुंतवणूकदारांनी इथे सावध राहण्याची गरज आहे. GMP हा अधिकृत बाजारभाव नसतो आणि त्यावर लिस्टिंगची हमी देता येत नाही. मिल्की मिस्टचा ब्रँड, वाढती आर्थिक कामगिरी आणि विस्ताराच्या योजना या सकारात्मक बाजू आहे. मात्र दक्षिण भारतावर महसुलाचं मोठं अवलंबित्व आणि डेअरी क्षेत्रातील तीव्र स्पर्धा या जोखमी देखील लक्षात घ्याव्या लागतील. म्हणूनच IPO मधून गुंतवणूक करताना फक्त GMP किंवा लिस्टिंग गेनच्या अपेक्षेवर निर्णय घेण्यापेक्षा कंपनीचा व्यवसाय, आर्थिक स्थिती, कर्ज आणि भविष्यातील वाढीची क्षमता समजून घेणं देखील महत्वाचं आहे. आता या सगळ्या घडामोडींचा थेट परिणाम कुठे दिसतोय? तर भारतीय शेअर बाजारावर. मंगळवारच्या व्यवहाराची सुरुवात ही भारतीय शेअर बाजारासाठी दबावाखाली झाली. सेन्सेक्स 78,509.77 अंकावर उघडल्यानंतर सकाळी 9:26 वाजता 315 अंक म्हणजे 0.40% घसरण झाली. निफ्टी 50 देखील 94.5 अंक म्हणजे 0.38 अंकांनी घसरून 24,489.75 अंकावर आला. निफ्टीने देखील आपल्या दिवसाची सुरुवात ही दबावाखाली केली. बाजारात दबाव असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती. ब्रेंट क्रूडचा दर हा $88 आणि WTI क्रूड $82.13 प्रति बॅरलवर आज आहे. भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करत असल्याने दर वाढले की आयात खर्च वाढतो. महागाई आणि कंपन्यांवर उत्पादन खर्चावर देखील यामुळे दबाव येतो. मात्र बाजारात सर्वत्रच घसरण दिसली नाही. IT शेअर्सनी बाजाराला काहीसा आधार दिला. निफ्टी IT निर्देशांक 0.74% वधारला. HCL टेकमध्ये 1.13%, टायटन आणि टेक महिंद्रामध्ये 0.72%, इन्फोसिस 0.57% आणि TCS मध्ये 0.52% वाढ पाहायला मिळाली. दुसरीकडे बँकिंग आणि वित्तीय शेअर हा दबावाखाली पाहायला मिळाला. निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांक 0.72%, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 25.50 निर्देशांक 0.58% आणि निफ्टी PSU बँक निर्देशांक 0.42% घसरला. इंडिगो अल्ट्राटेक सिमेंटमध्ये देखील घसरण झाली. अदानी पोर्ट्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचे दबावाखाली पाहायला मिळाले. एका बाजूला जागतिक भूराजकीय तणाव, महागणारं तेल आणि वित्तीय शेअर्समधील दबाव आहे, तर दुसऱ्या बाजूला IT क्षेत्रातील तेजी, कंपन्यांची कमाई आणि देशांतर्गत मागणी यामुळे FII ची खरेदी देखील बाजाराला आधार देत आहे. त्यामुळे बाजाराची दिशा सध्या सरळ तेजी किंवा सरळ घसरण अशी नाही. बाजारात संधी देखील आहे आणि जोखीम देखील आहे. आणि आजच्या संपूर्ण बुलेटिनचा धागा इथे पुन्हा एकत्र येतो. भारतीय कुटुंबाचं कर्ज वाढतंय. गृहकर्ज 33 लाख कोटींच्या पुढे गेलं आहे. वैयक्तिक वाहन कर्ज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोन्यावरच्या कर्जात 4 वर्षात जवळपास 6 पट वाढ झाली. दुसरीकडे अमेरिका इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती देखील वाढल्या आहेत. अनिश्चिततेच्या काळात सोनं 1,55,000 रुपयांच्या पुढे गेलं आहे आणि चांदी 2,40,000 रुपयांच्या आसपास आहे. आणि या सगळ्या घडामोडींच्या छायेत सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली आहे. म्हणजे आजच्या अर्थविश्वाचा साधा निष्कर्ष एकच: पैशाच्या बाजारात संधी आहे, पण त्यासोबत जोखीम देखील आहे. कर्ज घेणाऱ्यांसाठी कर्ज परतफेडीचं गणित महत्वाचं आहे. सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी वाढते दर महत्वाचे आहे. IPO गुंतवणूकदारांसाठी कंपनीची आर्थिक स्थिती महत्वाची आहे आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी तेलाचे दर, जागतिक तणाव, व्याजदर, कंपन्यांचे निकाल आणि बाजारातील सेंटिमेंट महत्वाचा आहे. कच्च्या तेलाचा दर पुढे कुठे जातो? अमेरिका इराणमधील तणाव कमी होतो का? होर्मुझमधील परिस्थिती सामान्य होते का? सोन्याची तेजी कायम राहते का? मिल्की मिस्टचा IPO ला गुंतवणूकदारांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि भारतीय शेअर बाजार या जागतिक दबावाला कसा प्रतिसाद देतो, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आजच्या बुलेटिनमध्ये एवढंच. आपण पाहत होता बीज डंका आणि हे होतं विशेष बिझनेस बुलेटिन पैसा पुराण. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.